भारत माता की जय जय श्रीराम। कृष्णा हिंदू बेकरीच्या या दुकानाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर, उपस्थित असलेले सर्व हिंदू बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आमचे सूत्रसंचालन करणारे मित्रांनी माझे आभार मानले की आपण नितेशजी आपण इथे आलात। आता हिंदूंसाठी अगर हिंदू येणार नाहीत तर मग काय हिरवे सापाची तर अपेक्षा नाही ना। आणि आपण जो उपक्रम इथे करतात कृष्ण हिंदू बेकरी, ह्याचीच तर आपल्या हिंदू राष्ट्राला गरज आहे। आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये आपण व्यवहार खरेदी हा हिंदूंकडूनच करायला हवा, हिंदूंकडूनच खरेदी करावी, हीच तो आपली मूळ संकल्पना आहे। कारण का आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये सर्व धर्म समभाव नाही आहे। इथे पहिलं हिंदूंचं हित पाहिलं जातं आणि मग बाकीच्या लोकांना मोजलं जातं। ही सरळ सोपी संकल्पना आपल्या डोक्यात बांधून टाकली पाहिजे। अशा पद्धतीची दुकानं ही खरं म्हणलं तर जागोजागी महाराष्ट्रामध्ये कानकोपऱ्यात उघडली पाहिजे। आणि उघडल्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे हिंदू समाजाने या दुकानातूनच खरेदी केली पाहिजे, ही मूळ शपथ अशा पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये घेतली पाहिजे। आपण जेवढी आपल्या हक्काची दुकानं असताना पण अगर आपण आजूबाजूला अगर जात राहिलो, अशा लोकांना किंवा अशा हिरव्या सापांना अगर दूध पाजत राहिलो जे उद्या आपल्या अंगावरच येणार आहेत, आपले कधी होणार नाही। म्हणून हिंदू म्हणून सर्वात महत्वाचं असं आहे की दुसऱ्या हिंदूला आपण ताकद कसा देतो, यावर मला असं वाटतं आपण सगळेजण एकत्र वारंवार येणं हे अतिशय महत्वाचं आहे। आपण हलाल सारखे असंख्य प्रकार ऐकले असतील। आपल्याला वाटतं की थुंकणं हा एकमेव प्रकारचा हलाल आहे। मग मी आपल्या सगळ्यांच्या ज्ञानात थोडं भर टाकणार आहे की हलाल हे 16 प्रकारचे असतात, 16, आणि थुंकणं हे सर्वात 16व आहे। म्हणजे विचार करा पुढच्या 15 काय असतील। त्याच्यामध्ये लघवी करणं पण एक प्रकार असतो। म्हणजे आपण कुठलीही गोष्ट अगर उदाहरण आपल्या घरामध्ये आपण एसी बनवणाऱ्याला बोलवा आणि अगर तो मुसलमान समाजाचा असेल तर तो जोपर्यंत त्या एसी मध्ये थुकत नाही तोपर्यंत त्याचं ते कार्य त्याच्या त्या अल्लापर्यंत पोहोचत नाही, अशा पद्धतीने त्यांच्या कुराणमध्ये लिहिलेलं आहे। तुम्ही हे जे काही डिलिव्हरी, होम डिलिव्हरी, जेवणाचं स्विगी आणि हे सगळं जे मागवता घरी, नेहमी बघा 10 मधून 6 ते 7 मुलं ते मुसलमान समाजाची असतात, आहे की नाही? तर जोपर्यंत त्यांनी हातात दिलेलं जे काही तुम्हाला घरी येऊन दरवाजापर्यंत देतात, जोपर्यंत ते उघडून त्याच्यामध्ये थुकत नाही तोपर्यंत ते त्यांच्या अल्लापर्यंत पोहोचत नाही। हे पहिलं तुम्ही डोक्यात बांधा, मग बरोबर उद्यापासून बघा आमच्या बेकरीकडे तुम्ही गर्दी कराल। या सगळ्या गोष्टी हिंदू म्हणून तुम्ही समजून घेतल्या पाहिजे, जे आपले कधी होणारच नाही, ज्यांच्यासाठी त्यांचा धर्मच महत्वाचा आहे। आणि धर्म किंवा त्यांच्या ज्या कुराणमध्ये या तर तुम्ही त्यांना मुसलमान बनवा या तर त्यांना मारून टाका, हे एवढं सरळ स्पष्ट त्यांच्या कुराणमध्ये लिहिलेलं असल्यामुळे कितीही तुम्ही त्यांच्यावर प्रेम करा, कितीही त्यांना काही करा, आपले काय कधी ते होणार नाही। जिहाद हा त्यांचा धर्म वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्वाचं कार्य आहे। 2047 पर्यंत
आपल्या या हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवणं, त्याला एक गजवाय हिंद म्हणून त्यांनी नाव दिलेलं आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या निमित्ताने सांगणं हे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचं काम आहे. तुम्ही अशा पद्धतीच्या दुकानं उपक्रम मी हिंदू समाजाला आवर्जून सांगेन, नुसतं उद्घाटनाच्या प्रसंगी गर्दी करू नका, पण जिथे जिथे आपले हिंदू विकायला आहेत, जिथे जिथे हिंदूची दुकानं आहेत, त्या दुकानातून आम्ही खरेदी करणार ही शपथ घेऊन खरं म्हटलं तर ह्या कार्यक्रमाकडून तुम्ही घरी गेलो पाहिजे. कधी कधी असंही होतं की बाहेर जय श्रीराम लिहिलं असतं आणि आतमध्ये अब्दुल बसला असतो, त्याच्यावरही लक्ष घाला, ते चुकीचं आहे. त्याचा आधार कार्ड तपासा, बघा ते आपलं आहे की नाही. पहिलं आपलं असेल तर निश्चित पद्धतीने घ्या, कारण का जे काय पैसे कमावणार ते सगळे जिहादसाठीच वापरतात. म्हणून या सगळ्या गोष्टीवर तुम्ही सगळेजण बारकाईने लक्ष द्या. आपण एक चांगल्या उपक्रमासाठी आपण मला बोलवलं. आज मला वाटतं तिसरं का चौथं दुकान आहे ना, पहिलंच आहे. गलोगलीमध्ये अशी दुकानं उघडली पाहिजे. त्यासाठी मी आहे, आमदार साहेब, जी ताकद पाहिजे सांगा. आम्हाला मंत्री बनवलं कशाला आहे? ह्याच्यासाठीच बनवलंय, एक लक्षात द्या. आम्ही सगळे भगवादारी मंत्रालयामध्ये त्याच्यासाठीच बसलोय, बाकीसाठी बसलो नाही. आणि हे आमचं जर सरकार हिंदुत्वादी विचाराचं आहे ते हिंदू समाजानेच आणलंय. आम्हाला कोणी मोहल्ल्यामध्ये मतदान केलेलं नाही आणि ते करणार पण नाही. म्हणून आम्हाला आमची प्राथमिकता माहिती आहे, जगताप साहेबांना माहिती आहे, मला मंत्री म्हणून माहिती आहे की आमची प्राथमिकता महाराष्ट्राचा हिंदू समाजच आहे आणि त्यांच्यासाठीच काम करणं, त्यांची सेवा करणं हे आमचं कर्तव्य स्वीकारून आम्ही आमच्या पद्धतीने इथे आज मी आवर्जून इथे उपस्थित झालोय. परत एकदा ज्यांनी हे दुकान उघडलं ते माझ्या हिंदू समाजाच्या सगळ्याच लोकांचं मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम.